नमस्कार दादा. नमस्कार. मला तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव वसंत नारायण ढोले, मुक्काम पोस्ट येणेरे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. हा, तर दादा आज आपण आपल्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये आले बरोबर. तर मला सांगा दादा, ही आपली टोमॅटोची व्हरायटी कोणती आहे? ही आपले हे अथर्व. अथर्व म्हणून व्हरायटी बरोबर. तर दादा साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे? हा 1 महिन्याचा झालेला आहे म्हणायचं उद्या. हा, म्हणजे अजून 1 महिन्याचा कंप्लीट झालेला नाही, उद्या 1 महिन्याचा प्लॉट होईल बरोबर. हा, तर टोमॅटो या पिकासाठी तुम्ही यावर्षी थोडासा बदल करून आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खते आहेत त्याच्यामध्ये गोदावरी, कृषी समृद्धी, सिलिकॉन, पीडीएम पोटॅश, प्रोम, कृषी मॅक्स आणि निंबोळी पेंट हे तुम्ही काय केलेलं आहे, ज्या पिरियडला आपण टोमॅटो म्हणजे लागवड करतो तर ते बेडमध्ये तुम्ही आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं तुम्ही ती खाली टाकली बेडमध्ये बरोबर. तर मला एक सांगा, ज्या पिरियडला तुम्ही आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं टोमॅटो या पिकासाठी वापरली तर दादा तुम्हाला याचा काय काय बेनिफिट भेटला? याच्यात बेनिफिट म्हणजे असं आहे का फुटवे जास्त निघालेले आहेत बरोबर. मालाला काळोखी आहे, म्हणजे झाडांना तुम्ही बघा व्हरायटी कशी दिसते, पानं बिने अशी रुंद पानं झालेली आहेत बरोबर. जी आपण जी पहिली जी याची बेसल डोस पहिले आम्ही टाकीत होतो बरोबर. तर त्याच्यापेक्षा आम्हाला ह्या बेसल डोसचा रिझल्ट चांगला मिळालेला आहे. हा, म्हणजे कसं आहे दादा, आज जर पाहिलं प्रत्यक्षात जवळजवळ आहे ना 40-42चं टेम्परेचर आहे बरोबर. आणि हा पूर्ण उष्णतेमधला प्लॉट आहे, हिटमधला बरोबर. आणि आता महत्त्वाचं काय आहे का, जर पाहिलं तर झाडाला एवढ्या हिटमध्ये कोणत्याही प्रकारचा आहे ना आकसा किंवा बाकीचा तो प्रकार कुठं दिसत नाही बरोबर. एकदम रुंद आणि फ्रेश पत्ती. आणि महत्त्वाचं काय, खालून खोडातून एकदम जबरदस्त असा खालून फुटवा आहे बरोबर. आणि महत्त्वाचं काय, भरपूर प्रमाणात त्यांना फुलकळी लागेल. हे बघा ना, फुलांची सेटिंग वगैरे चांगल्या प्रकारे झाली बरोबर. तर अजून तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी आपली ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं वापरलेली? आम्ही आता कांद्याला बी तेच वापरलेलं आहे मी. हा, कांद्याला अजून आणि मध्यंतरी मला वाटतं मी याला वापरलं होतं फ्लावरला. हा, फ्लावरला पण वापरलेले फ्लावरला वापरलं होतं बरोबर. दादा तुम्ही ज्या पिरियडला आपलं एक कडू म्हणून एक औषध येते वरून ज्या पिरियडला टोमॅटोचा स्प्रे केला म्हणजे टोमॅटो ते फवारलं तर त्याच्यानंतर तुम्हाला त्याचा काय काय बेनिफिट भेटला? त्याच्यामुळं तुडतुडा माव काही आहे त्याचा हेच नाही ना, हा, प्रादुर्भावच झालेला नाही त्याच्यामुळे. म्हणजे आता जर प्रत्यक्षात जर पाहिलं ना तर प्लॉटवर कोणत्याही प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक दिसत नाही बरोबर. एकदम क्लीन पत्ती, म्हणजे एकदम फ्रेश पत्ती, म्हणजे मावा, तुडतुडे, पांढरी माशी, रसवश किडी, नागाळी प्लॉटवर कुठेच दिसत नाही बरोबर. हा, तर मला एक सांगा, आपली जी ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं आहेत ही वापरून तुम्ही समाधानी आहात? समाधानी, पूर्ण समाधानी. हा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.